पायकपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. येथे देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. याच्या नंतर आपण पाहायला गेलं आजच्या दिवसातील सर्वात मोठी मॅच पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बिंदी चेंडू एक बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे. संपूर्ण सामना एकेएम बॉईज या टीमनं अगदी आपल्या मुठीमध्ये करून घेतलाय आणि हा सामना फिनिश झाला. एकेएम बॉईज हा सामना जिंकतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन एकेएम बॉईज. कौतुक करावं लागेल. यंग बॉईज आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एकेएम बॉईज आपण लवकरात लवकर यायचं बाहेर. चला, मॅच लगेच सुरुवात होते. खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत.
विरुद्ध दापोली 11 असं बॅटल चालू आहे. मिस्टर कन्सिस्टंट आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं मसूद गजगे मनफॉर्म टेम्पलचा खेळाडू. पहिलाच बॉल आहे, खराब चेंडू, दिशा असले फटके, तो पडिंग फटके, 6 रन षटकार. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील आपण थोडासा बदल करूयात. कॉमेंट्रीसाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय तेजसजी मेहता सर यांच्याकडे तुम्हा सर्वांना मी घेऊन जातोय. थँक्यू. धन्यवाद सनी. आजच्या दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना दापोली 11 विरुद्ध यंग बॉईज अडखळ. पहिल्याच चेंडूवरती आपण एक उत्तुंग षटकार बघितला 5 लाखच्या दिशेने आंब्याच्या बॅटमधून. आखू टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र टप्प्याचा अंदाज आलेला नाही आम्हाला. एक धाव पूर्ण करतोय आणि आता मात्र स्ट्राईक वरती आलाय मसूद, मॅन फ्रॉम टेम्पाला. आपल्या आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध असणारा असा खेळाडू मसूद. पाहूया पहिल्यांदाच जेसीआय चषक 2026 मध्ये फुलटॉस आणि फुल टॉल वसूल. फाईन लेगच्या वरून एक उत्तुंग षटकार मसूदच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या होती ती 15. शेवटचे 2 चेंडू चांगले टाकून षटक पूर्ण करायचा प्रयत्न असेल तो रिहानचा. रिव्हर्स हिटचा प्रयत्न होता, असफल ठरतोय. बीट होतोय तो मसूद. एक आक्रमक सुरुवात आपण पाहिला गेल्या सामन्यात देखील. एकेएम बॉईज माझ्या मते प्रथमच दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती सामना खेळताना 5 षटकात तब्बल 79 धावा केल्या. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलाय. 1 धाव येते 1 षटकानंतर. दापोली 11 16-0. प्रकल्प अध्यक्ष बासित देशमुख यांच्या खास फरमाईशीवर पेश केलेलं सुमधीर गीत. बॉलर नेम अजर, बॉलर नेम सागर. संघासाठी द्वितीय आणि आपलं पहिलं षटक घेऊन येतोय सागर. पहिल्या षटकात 16 धावा कुठल्या दापोली 11च्या संघाने आणि एक आक्रमक सुरुवात दापोली 11च्या संघाला. फुल टॉस आणि डीप मिड विकेटच्या दिशेने एक उत्तुंग षटकार पुन्हा एकदा मसूदच्या बॅटमधून.
पुन्हा एकदा आपण जाऊया सनीकडे. तेजस सर या ठिकाणी आपण पाहतोय डिफेन्स समाज एपिसोड दापोली सिरीज बाय मेरिट या एंड कडून बॉलिंग मार्कवरती सागर आहे, त्याच्यावरती मसूद गजगे अगदी तुटून पडलाय. या वैसा फटका देखील डाऊन द ग्राउंड चाललाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. गोलंदाज सागर याच्यावरती अक्षरशः तुटून पडलाय मसूद याची जी पॉवर आहे तो अगदी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये साध्याने साकार करताना दिसलेला आहे. आक्रमण केलं जाईल, पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेस बॉल एक रन्स मात्र देऊन जाईल. प्रयत्न 2चा आहे आणि सक्सेसफुली रित्या 2 रन्स देखील कंप्लीट केलेले आहेत. संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल, धावसंख्या आता जाऊन मात्र पोहोचले 34-34 या आकड्यावरती. षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावांचा वेग आणि ओघ निश्चित वाढलाय. पुढचा बॉल आता टाकला जातोय. यावेळेसचा बॉल चांगला फुल केलाय आणि हा फुल कदाचित सक्सेसफुल देखील बनू शकतो का, आणि चेंडू सरळ चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. पुढचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेसचा बॉल देखील सुरुवात सिक्सरनं आणि या षटकाचा अंत देखील आपण पाहतोय सिक्सरनंच केलाय. आकड्यावरती जाऊन पोहोचले. 43 रन्स झालेले आहेत, 46 झालेले आहेत. पहिल्या षटकाचा आपण विचार करायला गेलो 16 रन्स होते, या षटकामध्ये तब्बल 30 रन्स खर्च केलेत. बॉलर सागरना चर्चा करतायत. हजर असतील त्यांचे साथीदार असतील, यंग बॉईजचे संपूर्ण टीम आता गोळा झाले आणि चर्चा सत्र तिथे पाहायला मिळते. मागच्या षटकामध्ये जे फटके खेळले गेले ना, मसूदनं चौकार आणि षटकारामध्येच प्रत्येक बॉलला डील केलाय. एक बॉल जर सोडला तर कदाचित सर्व चेंडूंवरती चौकार षटकारांचा त्यांनी बहुसार केला. बॉलिंग मार्क वरती बॉलर नेम प्लीज. आदित्य गोलंदाज मार्क वरती आहे. आपण पाहिलं गेलं तर डीसीएल मध्ये 10 बॉल मध्ये अर्धशतक झळकावणार राहुल आंबेकर याचं अगदी फास्टेस्ट 50 आपण त्याची पाहिली होती. परत त्याचं रेकॉर्ड मात्र तुटणं थोडंसं कठीण होऊ शकतं. या ऐतिहासिक आझाद मैदानामधलं ते रेकॉर्ड आहे. मिस्टर कन्सिस्टंट देखील प्रयत्न करत होते. 1 रन घेतलाय. प्रयत्न 2चा आहे. फंबलिंग पाहायला मिळते आणि सहजरितेने देखील या ठिकाणी 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत. अमेय पालकर मिस्टर कन्सिस्टंट हा असा खेळाडू आहे
तो कोणत्याही एनकडून मात्र गोलंदाजावरती तुटून पडू शकतो. अगदी या ग्राउंडच्या सगळ्या बाजूला फटके खेळणे या खेळाडूची स्पेशालिटी राहिलेली आहे. अनेक स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी निश्चित केली आंबे पालकरना. समोर आदित्य डावखुऱ्या शैलीस आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. शॉर्ट बॉल आहे, यावेळेला फाईन आहे. चेंडू मात्र 1-2 का 4 सीमारेषेच्या बाहेर. मिस्टर कन्सिस्टंटच्या बॅटमधून 4. धावसंख्या जाऊन 52 या आकड्यावरती म्हणजे टीमचा अर्धशतक कंप्लीट झालंय. चांगलीच पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोर आपण पाहतोय तर आदित्य याच्यावरती देखील तुटून पडलेला अमेय म्हणजे ठरवलं गेलं या एनकडून ज्या वेळेला बॉलिंग केली जाईल त्यावेळेला मसूद गजगे आक्रमण करतायत. समोरच्या दिशेनं जर बॉलिंग ज्या वेळेला तुम्ही करताय तर अमेय पालकर मात्र इकडून तुटून पडतायत. प्रत्येक बॉलरवरती आक्रमण आणि आक्रमण हे दृश्य सध्या तरी पाहायला मिळते. यावेळेचा बॉल खूप उंच आहे, जितका उंच तितकाच दूर मात्र जाणार नाही आणि मिस्टर कन्सिस्टंट यांची पारी संपुष्टात आलेली आहे. आंबे पालकरला अगदी माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का बसतोय. नंबर 3 वरती कोणत्या बॅटरला पाठवलं जात आहे. यस दापोलीचा डेव्हिड ऑर्डर दाखल झालाय. मिस्टर समीर सावंत मैदानाच्या आतमध्ये आता जाईल. सेव्हन्टी मंडनगड आणि त्याचबरोबर तिसंगी या दोन्ही टीमच्या अगदी कॅप्टनना आम्ही रिक्वेस्ट करत आहोत टॉस करण्यासाठी मुख्य मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. तिसंगी आणि त्याचबरोबर 70 मंडनगड बोथ कॅप्टन रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी आपल्या कॅप्टन यांना पाठवून द्या. समीर सावंत आता दाखल झालेले आहेत. प्रतिभावान हा खेळाडू, गुणवान असा खेळाडू, विद्वत्ता, कॅलिबर, पोटेन्शियल ठासून भरून असणारा खेळाडू आहे समीर सावंत. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिलाच बॉल है, ये छोटा तीर वार करे गंभीर. नाम है इसका समीर. चरण षटकार. शेवटपर्यंत डीप आहे, खोली आहे, बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पण समीर सावंत म्हणजे आंबे पालकर आक्रमण करत होता, तो शांत झाला, तो बाहेर गेला आणि समीर नावाचा आता वादळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजाला आता मात्र चेंडू टाकायचं तर टाकायचं कुठे हे थोडस आता विचार करावा लागतोय. या बॉलवरती देखील मोठा प्रहार केलाय. लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ. इथे सक्सेसफुल डिलिव्हरी. समीर देखील स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर येईल. खटावकर याला पाठवलं गेलं. समीर सावंत बाद झाल्यानंतर येथून एकंदरीत जे येणारे बॅटर्स असतील, आकाश सकपाळ येणं बाकी आहे, त्याचबरोबर राहुल आगरे येणं बाकी आहे, जतीन दत्त सालगावकर येणं बाकी आहे, सिद्धार्थ केळसकर येणं बाकी आहे, बंड्या शिर्के देखील येणं बाकी आहे. खूप बॅटिंग मध्ये डीप आहे, बॅटिंग मध्ये खोली पाहायला मिळते. दापोली 11 परिपूर्ण संघ पाहायला मिळतो. सुरुवातीपासून जे खेळाडू अगदी आहेत ना, गोलंदाज विचार करतायत चला समीर सावंत अगदी तात्पुरतं त्यांनी थोडीस अगदी नक्कीच राहत की सास तो गोलंदाज घेतो, परंतु त्याच्यानंतर लगेच त्याला कळतं श्रेयस खटावकर आलाय.
अतिसंगी या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. 70 मंडणगड या टीमच्या कॅप्टनना आपण रिक्वेस्ट करत आहोत लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी मोठ्या मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. पुढचा बॉल टाकला जर या बॉलला देखील आक्रमण करायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क तिथे नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 58, लॉस ऑफ 2 विकेट्स दापोली 11. नंतर 58 रन झालेले आहेत. दापोली 11 चे 2 महत्वपूर्ण खेळाडू देखील बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय दी फन समारी रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मेरिट या ऐन कडून गोलंदाजी मार्क वरती बॉलरला आपण पाहतोय अजमल गोलंदाजी करेल. समोर असेल मसूद गजगे. 9 बॉलला त्यांनी फेस केले. 37 वरती खेळतोय. अर्धशतकाच्या तब्बल 13 रन तो दूर आहे. अर्धशतक झळकावलं जाईल का या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरू शकतो का मसूद हे पाहावं लागेल. अजमल तयार होता. ओ या वेळेचा चांगला बॉटम हँडचा उपयोग आहे. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती चौका ठोकत असताना अजमल वरती आक्रमण चालू केलेलं आहे. मसूद कुठे थांबतोय. विस्फोटक अंदाजामध्ये तो बॅटिंग करतोय. 410च्या स्ट्राईक रेटनं सध्या तो बॅटिंग करताना दिसतोय. विस्फोटक बनलाय. आक्रमक पवित्रा त्यांनी आता घेतलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी अजमल मात्र तयार आहे. येणारा पुढचा चेंडू संकट घेऊन जाऊ शकतो का. शॉर्ट बॉल आहे. यावेळेला फाईनला क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग होता परंतु अगदी नक्कीच संकटामध्ये सापडलेला खेळाडू जीवनदान दिलेला आहात. एक मोठी चूक केलीत आपण. सेट बॅटर रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे इथे झेल सुटलाय. शॉर्ट फाईन लेग होता. प्रयत्न चांगला होता फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट. त्याच्यानंतर मात्र चेंडू निसटला हातामधून. जीवनदान आपण दिलेले आहात. अजमल तयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी श्रेयस कटावकर. हाही फलंदाज देखील आक्रमण करतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या परिसरामध्ये जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल थ्रो केलं जाईल. या बॉलवरती फक्त सिंगल रन्स घेतला गेलाय. आता स्ट्राईक मार्क वरती आलाय मसूद. धावसंख्या 64 या आकडेवरती पोहोचले. षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे 4थं षटक चालू आहे. पॅडल स्वीप च्या आयसो डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी कलेक्ट करतील थ्रो करतील त्याच्या अगोदर अतिशय वेगाने 2 रन्स मिळत आहेत. चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतोय. चांगलं योगदान देतो आपल्या टीमसाठी.
गोलंदाज अजमल यांचं कौतुक करावं लागेल. स्पेशली पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर 2 लगातार सिंगल आले आणि या बॉलवरती एक दुहेरी धावांचा फटका आहे. आतापर्यंत किफायतीशीर षटक पाहायला मिळाले. उर्वरित 2 बॉलमध्ये पार होऊ देखील शकतील, कारण मसूद गजगे विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच गोष्टींसाठी तो ओळखला देखील जातो. अर्धशतकापासून तब्बल 1-6 दूर आहे. बॅटचा कदाचित तिथे अंदरुणी किनारा पाहायला मिळतोय. 1 रन मिळत स्ट्राईक रोटेट होतीये. सिक्सर तर या ओव्हरमध्ये आलेलाच नाही. शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 4 मधील अजमलची काय तुफानी गोलंदाजी. श्रेयस कटावकरी असा देखील बल्ला खामोश राहिलाय. 2 चेंडूमध्ये 1 वरती खेळतायत. यावेळेचा लॉफ्टेड स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. मॅसिव्ह स्ट्रोक, षटकार. संख्या जाऊन पोहोचले 73, लॉस ऑफ 2 विकेट्स. 73 रन झालेले आहेत. तर आता बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय तर गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा जो गोलंदाज आहे आदित्य याच्या हातामध्ये चेंडू आता दिलाय. वीरवर्धन एंड कडून तो गोलंदाजी करेल. मसूद गजगे 13 बॉल मध्ये 45 रन्स वरती खेळत आहेत. अर्धशतकापासून तब्बल 5 रन्स दूर आहेत. या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक झळकावण्याचा निश्चित प्रयत्न असू शकेल या फलंदाजाचा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून देखील 73 रन स्कोर बोर्डला लागलेले आहेत. धावांचा डोंगर तर उभा केलाय. स्वीच हिट आहे. चेंडू चाललाय कुठे? यावेळेचा चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन्स मिळतील. अर्धशतकापासून तब्बल 1 रन दूर आहे मसूद गजगे आखाडू. लाजवाब आपल्याला इथे बॅटिंग पाहायला मिळाली. जस्ट 14 बॉल्स, 14 बॉल मध्ये 49 वरती आता खेळतोय. या बॉल वरती 1 रन आला तर अर्धशतक झळकावणारा पहिला प्लेयर ठरू शकतो या स्पर्धेतील. पण पुढचा वापर केलाय. यावेळेचा चेंडू मात्र अगदी नो बॉल देखील आहे आणि अर्धशतक कंप्लीट झालंय. मसूद बॅट आपली उंच करायची आहे. सेलिब्रेशन निश्चित बनू शकेल. सुपर. जस्ट 15 बॉल्स म्हणजे 15 बॉल मध्ये आपण पाहतोय अर्धशतक झळकावणार आपल्याला फलंदाज पाहायला मिळालाय. एक तुफानी खेळ सादर केलेली आहे मसूद गजगे यांनी. दापोली 11चा संघ आहे. दापोली 11 हा संघ सातत्यानं अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा विक्रम करत राहिलेला आहे. अनेक दापोलीकरांची पसंती निश्चित या संघाला खूप मोठा सपोर्ट असतो, परंतु काहीतरी चर्चा केली जाते. येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल आहे. आदित्य
चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत मसूद यांच्या विरोधामध्ये. फ्री हिटच्या बॉलला अगदी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या परिसरामध्ये होता, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आलेला आहे. 4 रन्स आहेत. धावांचा फक्त डोंगर उभा राहिलाय, धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा वेल कनेक्ट झालेला बॉल तेव्हा तेव्हा मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम मसूदने केलंय. याच्यानंतर 70-70 मंडनगड आणि तिसंगी या दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील, पुन्हा एकदा आपणास विनंती आहे टॉस करण्यासाठी या. फ्रंटफूटचा वापर आहे. वाह, काय कमालचा फटका आहे. चेंडू चाललाय ओव्हर द कव्हर. 6 रन, षटकार. बॅटिंग तडफदार पाहायला मिळते मसूद यांच्या माध्यमातून. षटकातील अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 94 रन्स, 94 रन्स धाव फलकावरती लागले. सर्वाधिक स्कोर करण्याचा विक्रम दापोली 11 या टीमच्या माध्यमातून गेलेला आहे. यावेळीचा बॉल मात्र पुन्हा एकदा फाईनला क्षेत्ररक्षक नाहीत. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. into the match. स्कोर जाऊन पोहोचलाय 98 या आकड्यावरती. रन्स ऑन बोर्ड. यॉर्कलाइन्सचा बॉल, यष्टींचा वेध, फलंदाज बाद. अजून एक बॉल खेळण्यासाठी आता नवीन बॅटरला यावं लागणार आहे. बॅटिंगसाठी बॅटर कोण चाललेला आहे? सिद्धार्थ यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी गेलेले आहेत. डावखुऱ्या शैलीचे बॅटर. एक चांगली पारी खेळत असताना मसूद गजगे मैदानाच्या बाहेर येत आहेत. एकदा टाळ्या होत्या त्या खेळाडूसाठी. कामगिरी अगदी शानदार, प्रदर्शन तर दमदार. खेळाडूंना अगदी आपल्या टीमला एक मोठं योगदान दिलंय. एक मोठा टोटल उभा करून ठेवलेला आहे. सिद्धार्थ तयार असतील आदित्य याच्या विरोधात. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या षटकातील 98 रन स्कोर बोर्डला लागलेले आहेत. आणि षटक क्रमांक आपण पाहतोय तर इथे 5चा खेळ समाप्त. धावसंख्या 98. 98 या आकड्यावरती थांबले. जिंकण्यासाठी जस्ट 30 बॉल मध्ये 99 धावांचा पाठलाग करावा लागेल यंग बॉईज अडखळ या टीमला. 70-70 मंडनगड आणि त्याचबरोबर तिसंगी या दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपण पुन्हा एकदा विनंती करतोय टॉस करण्यासाठी या. टॉस करत आहोत.
यानंतर होणारा सामना असेल 70-70 मंडणगड आणि त्यांच्या विरोधात मात्र तिसंगी. या दोन संघांना विनंती असणार आहे आपण नाणेफेकीसाठी मुख्य मान्यवर मंचावरती यायचं. मुख्य मंचावरती नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी केला जातोय. 70-70 मंडणगड विरुद्ध तिसंगी या दोन मातब्बर संघांमधली लढत आणि लढतीच्या अगोदर नशिबाची आजमाईश आपल्याला मुख्य मंचावरती होताना पाहायला मिळते. तिसंगी नाणेफेकीचा कौल मात्र त्यांच्या बाजूने गेला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. थोडस वेगळं काहीतरी या मैदानावरती आज घडताना पाहायला मिळते. आपण आतापर्यंत बघितला जो संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय क्षेत्ररक्षण करण्याचा शिरस्था आतापर्यंत राहिला, परंतु तो शिरस्था तिसंगी या संघाकडून या ठिकाणी मोडण्यात आलाय. फलंदाजी स्वीकारली आहे, परंतु मैदानाच्या दिशेने आपण जातोय जिथं मात्र मसूद गजगे यांची बॅट मैदानाच्या आत बोलताना हल्ला बोलताना पाहायला मिळाली. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्यांच्या बॅट मधून या ऐतिहासिक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने अनेक वर्ष मसूद गजगेनं हे मैदान अक्षरशः दणाणून सोडलंय आणि त्या बॅटची खणक मात्र मैदानाच्या आत आज आपल्याला पाहायला मिळाली. आपण जर बघितलं तर दापोलीचं ऐतिहासिक आझाद मैदान आणि आझाद मैदानावरती प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मी कधी ना कधीतरी या आझाद मैदानावरती खेळलं पाहिजे. अनेक नामी गिनामी खेळाडू या मैदानावरती खेळण्यासाठी इच्छुक असतात आणि आज मात्र JCI चषक 2026च्या माध्यमातून अनेकांचं स्वप्नपूर्ती या मैदानावरती झालेली आपल्याला बघायला मिळते. मॅच कडे जातो जिथं मात्र रनचेस करायचा आहे. 30 चेंडू 99 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करायचा असेल तर आक्रमण मात्र करावं लागणार आहे. बॅट्समन नेम आमच्यापर्यंत कळवायचा एक राखीव खेळाडू 12th मॅन यंग बॉयज अडखळ राखीव खेळाडू आपण कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवलात. मैदानाच्या प्रारंभिक जोडी मुजम्मिन आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. राहुल अंबेकर हे वादळ मैदानामध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळेल. नुकत्याच झालेल्या DCL मध्ये तब्बल 10 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवण्याचा कारनामा या खेळाडूने केलाय. मोठे फटके खेळण्याचं बाहुबल राहुलच्या हातामध्ये मनगटामध्ये असलेला आपण बघितलं आणि त्याचीच प्रचिती आज मात्र इथं दबाव क्रीडा रसिकाला या मैदानावरती पाहायला मिळेल. कारण धावांचा पाठलाग करायचा असेल तर राहुल अंबेकरच्या फळीतून संघाला धावांची गरज आहे, परंतु दुसऱ्या बाजूला मुजम्मिन देखील तितकाच मातब्बर फलंदाज आहे. याच्याकडे देखील ती क्षमता मोठे फटके खेळण्याची. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय गोलंदाज. पहिला चेंडू हलक्या तर पॉइंटच्या रिजन मध्ये कटवण्यात आलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, परंतु तद्वत मात्र फलंदाजांनी रोटेशन ऑफ स्ट्राईक या ठिकाणी केलेले पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसत आहेत दापोली तालुक्याचा वंडर बॉय आकाश सकपाळ. क्रिकेटच्या पटलावरती दापोलीच्या मैदानावरती अनेकदा या खेळाडूने एक हाती सामन्याला वळण दिला. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य स्थानी असलेला खेळाडू दापोलीचा वंडर बॉय मात्र यावेळेस आक्रमण खोलला गेलाय आकाशच्या विरोधात. मात्र यावेळेस आकाशचं कमबॅक होताना पाहायला मिळतंय. अलायदा पद्धतीचा चेंडू बॅक ऑफ द हँड स्लोअर वन फलंदाजाला मात्र चखवलं गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टिपला गेला, जेल संपलाय. इथं मात्र फलंदाजाचा खेळ. अक्षय हे नाव मात्र आकाश हे नाव मात्र या संपूर्ण मैदानाच्या अनेकदा घोंगावताना आपण पाहिलंय. ते कधी फलंदाजीसाठी असेल किंवा गोलंदाजीसाठी असेल. आता मात्र आपल्या गोलंदाजीची जरब मात्र या ठिकाणी प्रस्थान करताना पाहायला मिळतोय गोलंदाज आकाश सकपाळ. हे नाव मोठं आहे. नुकत्याच झालेला रत्नागिरी चॅम्पियन्स लीग मध्ये देखील या खेळाडूच्या CV मध्ये हरदिन फरदिन काजीची विकेट असलेली आपल्याला बघायला मिळते. दापोली तालुक्याच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये अग्रगण्य क्रमाचा अष्टपैलू खेळाडू आपल्या स्वतःची छाप आपल्या स्वतःची लखप मात्र मैदानाच्या दाखवताना गोलंदाज पाहायला मिळतोय.
मुजम्मिल मात्र फलंदाजी करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला जातोय. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने चाललाय प्रितेश. ही जोडगोळी मैदानाच्या आत कशा पद्धतीने कामगिरी करते या कामगिरीकडे देखील लक्ष असणार आहे. आपण जर बघितलं तर DCL मध्ये यावेळेस मात्र आक्रमण केलं गेलंय. चेंडू मात्र होतो फरार. धावा मिळतील 4. या चौकाऱ्या दिवशी धावसंख्येचा फलक मात्र जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. थोडंसं आक्रमण यावेळेस फलंदाजाकडून निश्चितच आकाश यांच्या विरोधात उपस्थित आलंय. ऑन ड्राईव्ह आपल्याला क्लासिकल कडक फटका पाहायला मिळाला. या फटक्यानं निश्चितच धावसंख्येला कुठेतरी उभारे देण्याचं काम केलंय. जे आक्रमण सुरुवात करण्याची एक मोमेंटम प्राप्त करण्याची संधी मात्र यावेळेस इन द आर्क चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. सीमारेषा पार होईल फरार. मिळतील धावा 4. या 4 धावेनिशी निश्चितच आक्रमणाचं दिशा मात्र आता रोवलं गेलंय. आधीच्या 17 मध्ये मसूद गजगे नावाचं वादळ मैदानाच्या आत घोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच वादळाला तोडीस तोड प्रत्युत्तर मात्र या ठिकाणी फलंदाज प्रितेशच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलंय. दापोली तालुक्यातील एक मोठा गोलंदाज आहे ज्याचा अष्टपैलू खेळ अनेकदा दापोलीच्या मैदानात प्रतिसाद दिलाय. आज मात्र त्याच गोलंदाजावरती आक्रमण आणि आक्रमण केलं गेलंय. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा लागल्यात. 1 विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झालंय. अजून देखील 24 चेंडू आणि 90 धावांची गरज आहे. हे समीकरण जर पार करायचं असेल तर सातत्यानं तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. धावांचा ओघ षटकार चौकारानं तुम्हाला वाढवावा लागणार आहे. कारण 99 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये एक मोठा फलंदाज तंबूत माघारी परतलाय. परंतु संघासाठी एक सुखद बातमी हीच आहे की राहुल अंबेकर नावाचं वादळ अजून देखील शाबूत मैदानामध्ये संघाच्या आशा आकांक्षाचं ओझं आपल्या खांद्यावरती घेऊन दाखल आहे. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. आता मात्र गरज असणार आहे 24. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला राहुल पाहायला मिळतात. पहिला चेंडू वेग मात्र या पहिल्या चेंडूवरती राहुल यांच्या माध्यमातून मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाज आहे आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याच्याकडून देखील सातत्यानं गोलंदाजी केली गेली आहे. तोच अनुभव मैदानाच्या आपल्या संघासाठी संपूर्ण पळाला लावून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राहुलला देखील माहिती आहे की अजून देखील सामना संपला नाहीये. थोडासा बॅकफुटवरती निश्चितच आपल्याला यंग बॉईज अडखळ दिसतोय. परंतु त्यांच्याकडे देखील सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आहे की मोठमोठे फटके खेळावे. यावेळेस सलक्यातनं पुन्हा एकदा चेंडूला कटवलं गेलंय. फाईन लेगचा रिजन मात्र तिथं थोडंसं हाना आणि याच फलस्वरूप मात्र निर्धाव चेंडू येतोय. कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सुसंगतपणा ठेवावा लागेल. आखोबे इशारा करावा लागेल. कारण भागीदारी रचत असताना एकमेकाला दिलेला कॉल आणि त्या कॉलला दिलेला प्रतिसाद याच्या माध्यमातून धावा कंप्लीट होत असतात. परंतु इथं जर आपण बघितलं चेंडूला प्लेस केलं गेलं होतं फाईन लेगच्या रिजन मध्ये थोडंसं हाना झालं. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल मात्र आपली छाप दाखवताना पाहायला मिळतो. परंतु चूक झालीये. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही. 22च्या रूपानं बोनस रुपया 4 धावा धावसंख्येत मात्र ऍड होत आहेत. धावांची गरज होती आणि नसीब भी बहादुरों का साथ देता है. हे अनेकदा आपण क्रिकेटच्या पटलावरती पाहिलं. हेच मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आधीचे 2 चेंडू लगातार निर्धाव आले. परंतु या चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि चुकीची फलस्वरूप 4 धावांची कमाई या ठिकाणी होताना पाहायला मिळते. या 4 धावेनिशी धावसंख्येचं फलक मात्र जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावरती. यावेळेस मात्र आक्रमण केलं गेलंय. अफलातून दर्जाची स्ट्राईक मात्र झाली होती. या ठिकाणी टिपला गेला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन मात्र या ठिकाणी झालंय. आक्रमण करण्याची मनशा आणि या मनशेला मात्र कुठंतरी गोलंदाजाकडून मेख मारली गेली आहे. दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितले तर गोलंदाजीमध्ये वैविध्यता
आणि व्हेरिएशन याचा सुरेख सांगड मात्र गोलंदाजानं मैदानाच्या दाखवली गेली आहे आणि याचाच परिणाम एक मातब्बर फलंदाज, ज्या फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता होती, नवीन फलंदाज मैदानाच्या आत लबीब पाहायला मिळतोय. आक्रमण करावं लागणाऱ्या या फलंदाजाला देखील एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न करावा लागेल. तग धरून मैदानाच्या आत फलंदाजी करावी लागेल, कारण ती आता मात्र समयची माग आहे आणि या समयच्या मागेला जर पूर्ण करायचं असेल, संघाला विजय मिळवून द्यायचा असेल, तर राहुलच्या साथीला साथ तुम्हाला आता मात्र द्यावी लागेल. एका बाजूला राहुल गोलंदाजी मार्क वरती स्वतःची आग रफ्तार मधून फलंदाजांना गिरफ्तार करताना पाहायला मिळते. ओ हो 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 हो, अफलातून दर्जाचा चेंडू पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गलियारामध्ये चेंडूला डिलिव्हर केला गेलाय. वेग आणि वेग याचीच दास्तान मात्र मैदानाच्या राहुल यांच्या माध्यमातून सांगितली जाते. पहिले षटक आकाश यांच्याकडून देखील वाखडण्याजोग्या पद्धतीने हाताळण्यात आलं. यावेळेस फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड केला गेलाय, फटका मात्र चाललाय, सीमारेषा पार होईल फरार. धावा मिळतील 4. चार धावेनिशी धावसंख्येचं फलक मात्र जाऊन पोहोचलाय. अंपायर इट इज अ नो बॉल. वेस्ट हाईस फुल टॉस होता. बीमर मात्र या ठिकाणी मैदानाच्या फेकला गेलाय गोलंदाजाकडून. अतिरिक्त धावा मात्र या चेंडूवरती निश्चितच मिळतील. चौकार आला आणि त्याच्यात एक धाव ऍड होणार आहे, परंतु पुढच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी फ्री हिट निश्चितच असेल. आधीच आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा गोलंदाजी होत होती. थोडंसं नियंत्रण, अतिरिक्त उत्साह आणि अति तिथं माती नेहमीच झाली आहे, तेच मात्र गोलंदाजाच्या बाबतीत घडताना पाहायला मिळतंय. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू यावेळेस डिलिव्हर झालाय. गतीवरती स्वार होऊन फलंदाजाला मात्र बेजार केलं गेलंय. थोडीशी चुकी झाली आणि या चुकीला मात्र तद्वत सुधारण्यात गोलंदाजाला मात्र यश येलंय. धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय ते 19. दोन षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या संपला गेला. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र गरज असणार आहे 18 चेंडू आणि 80 धावा. हे समीकरण जर पार करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या फलंदाजीचे जरब मात्र मैदानाच्या दाखवावी लागेल. पूर्ण कौशल्य, तुमच्या आतमध्ये असलेलं क्रिकेटचं कौशल्य पणाला लावून फलंदाजी करावी लागेल. कारण आपण जर बघितलं 18 चेंडू 80 धावा, टप्पा थोडासा दूर असेल तरी देखील शर्थीचे प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आत करावे लागेल. तो संघर्ष, ती संघर्षाची पराकाष्ठा मैदानाच्या आत विजयासाठी तुम्हाला करावे लागेल आणि ते सामर्थ्य राहुल या फलंदाजामध्ये निश्चितच आहे. परंतु तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी कुणाकडे देण्यात आली आहे? गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दिसतोय गोलंदाज श्रेयस खटावकर. हे देखील दापोली तालुक्यातील एक मातब्बर गोलंदाजाचं नाव आहे. वेग आणि या वेगासाठी ओळखला जाणारा गोलंदाज श्रेयस खटावकर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू घेऊन श्रेयस, परंतु स्लॉट मध्ये आलाय. या चेंडूला मात्र हाय अँड हँडसमली डिस्पॅच देखील केलं गेले. फटक्यात होता दम. धावा मिळतील या ठिकाणी मॅक्सिमम. षटकार 25 आकड्यावरती या षटकारादिवशी धावसंख्येनं मुसंडी निश्चित मारली आहे. 1 तेरी 1 मेरी. फलंदाज जितकाच मातब्बर आहे, गोलंदाज देखील तितकाच मातब्बर आहे. बॅटल बघण्यासारखं बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. मात्र यावेळेस थोडासा फलंदाज सरशी ठरताना पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज होता. थोडासा चेंडू उसळी घेताना पाहायला मिळाला आणि चेंडूवरती पूर्ण आले. परिपूर्णरित्या चेंडूला खेळलं गेलं 6 धावांकरिता. श्रेयसला कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी चांगल्या पद्धतीनं करावी लागणार आहे. एक संघाच्या संघनायकांना जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचं निर्वहन तुम्हाला तितक्याच यथायोग्य पद्धतीनं करावं लागेल. यावेळेस मात्र पूल केलंय.
हलक्यातनं कटवण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. तद्वत मात्र फलंदाजांनी बघता बघता 2 धावांची कमाई या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. हेच समीकरण मैदानाच्या ठेवावं लागेल मोठे फटक्याने. त्यानंतर एकेरी दुहेरी धावांची सांगड धावसंख्येला करावी लागेल. त्याची गुंफण देखील तुम्हाला धावसंख्येत करावी लागणार आहे. सेन्सिबल बॅटिंग आहे. मोठे फटके येत आहेत. मोठे फटक्यांसोबत एकेरी दुहेरी धावा देखील सातत्यानं मैदानाच्या घेतल्या जाते. त्या 2 धावेनिशी धावसंख्येची फलक मात्र जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. श्रेयस हो 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 यावेळेस मात्र लेट कट नजाकत पाहायला मिळते आपल्याला या चेंडूवरती. यावेळेस मात्र नजाकतीचा फटका. चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. होईल फरार. धावा मिळतील 4. या 4 धाव्यादिवशी धावसंख्येचं फलक मात्र 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ज्या आक्रमणाची ज्या म्हणतात ना एलिव्हेशनची गरज होती त्या ठिकाणी प्राप्त करताना दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत. आणि आक्रमणाचा मोर्चा कुणाच्या विरोधात खोलण्यात आलाय. श्रेयस खटावकर दापोली तालुक्यातील एक मातब्बर गोलंदाज आणि या गोलंदाजावरती या ठिकाणी आक्रमण केलं जात आहे. दिशेवरचं नियंत्रण थोडंसं रेसच्या माध्यमातून बिखरलं गेलंय. ओहो हो हो गोलंदाज देखील वातब्बर आहे. यावेळेस मात्र कमबॅक केलं गेलंय. बिंदी गेंद मैदानाच्या आत येते. रफ्तार रफ्तार आणि रफ्तार यावेळेस मात्र श्रेयस कडून दाखवली गेली आहे. बॅटल बघण्यासारखं आहे. चेंडू आणि फळीमधलं हे बॅटल आतापर्यंत रंगताना मैदानाच्या आत पाहायला मिळाले. पहिल्याच सत्रामध्ये आपण बघितलं तर मसूद गजगेची आक्रमक फलंदाजी आणि यावेळेस त्या फलंदाजीला तोडीसतोड उत्तर दिलं गेले. फलंदाज पडले मात्र गोलंदाजाला देखील आरपार सीमारेषे पार मात्र या ठिकाणी धाडलं गेलंय. या चेंडूवरती मात्र येईल ब्रँडेड खडखडीत दणदणीत गगनभेदी षटकार. नाम तो सुना होगा बल्लेबाज का. राहुल अंबेकर या मैदानावरती 10 चेंडूंवरती अर्धशतक झळकवण्याची किमया मागच्या आठवड्यात दापोली चॅम्पियन्स लीग मध्ये ज्या फलंदाजानं केली होती तोच फलंदाज आज मात्र एक हाती आपल्या संघासाठी संकट मोचन म्हणून या ठिकाणी मैदानाच्या आत उभा असलेला पाहायला मिळतोय. राहुल कडून मात्र हे सांगितलं जात आहे पाय असतील जमिनीवरती माझे आणि मी आभाळाचा हात धरेन. होईल सुखाची पाठ नव्हे दुःखाची ही रात्र सरेन. येवो संकटे कितीही माझ्या वाटेवरती पण सामर्थ्याच्या जोरावर मी नव्या अध्यायाची सुरुवात करेन. आणि आपल्या संघासाठी एक नवी अध्यायाची सुरुवात मात्र राहुल अंबेकर या खेळाडूनं मैदानाच्या आत करायला सुरुवात केली आहे. दर्जेदार फलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून केली गेली आहे. मोठे फटके त्याच्यासोबत एकेरी दुहेरी धावांची गुंफण सातत्याने धावसंख्येत आपल्याला होताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 38. मैदानाच्या आत समीकरण जाऊन पोहोचलंय. 12 बॉल 61. अजूनपर्यंत मॅच संपली नाहीये. तुम्हाला पराकोटीचा संघर्ष मैदानाच्या त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी करावा लागणार आहे. जोपर्यंत राहुल अंबेकर मैदानाच्या मौजूद आहे तोपर्यंत राहुल है तो मुमकिन है हे समीकरण मैदानाच्या आत असणार आहे. या फलंदाजाकडे ती क्षमता आहे ती कुवत आहे. ॲट विल षटकार चौकार ठोकण्याच्या आणि आतापर्यंत या मॅच मध्ये या डावामध्ये त्याच्याकडून त्या क्षमतेचं पुरेपूर दर्शन या ऐतिहासिक दापोलीच्या आझाद मैदानात आणि स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रत्येक क्रीडा रसिकाला या ठिकाणी देण्यात आलंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती हे महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. कुणावरती? दापोली तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य स्थानी ज्या खेळाडूचा नामांकन केलं जातं तोच आकाश सकपाळ मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी तयार आहे. कशा पद्धतीने ही गोलंदाजी केली जाईल, राहुल अंबेकर नावाचं वादळ कशा पद्धतीने समवलं जाईल याची रणनीती घेऊन पुन्हा एकदा आकाश सकपाळ गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिला चेंडू जर आपण बघितला तर थोडस अवांतर रूपा कमबॅक केले गेले. स्लॉट मध्ये आहे. चेंडूला मात्र लॉफ्ट केले सक्सेसफुल. त्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जात आहे फेकी केली जाते. फलंदाजांनी मात्र 2 रनाची कमाई या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. परंतु आता मात्र समय का दस्तूर यही कहता है आपको 1-2 नहीं बल्कि षटकार और 4 में डील्स करना होगा. मॅचला मात्र गतिशीलता द्यावी लागेल. धाव फलकाला तुम्हाला या ठिकाणी एक्सेलरेटर वरती पाय ठेवावा लागेल. यावेळेस मात्र फ्लिक केलं गेलंय चेंडूला ऑन साइडच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे.
मात्र फटका चांगला आहे. दर्जेदार पद्धतीची स्ट्राईक आकाश सकपाळच्या माध्यमातून च्या विरोधात या ठिकाणी उपसली गेली आहे. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, येईल ब्रँडेड खडखडीत असा षटकार. ते 47 या आकड्यावरती धावसंख्येचा फलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. आकाश सकपाळ यांच्या विरोधात मात्र आक्रमण केलं गेलंय आणि या आक्रमणाची शृंखला तुम्हाला सातत्यानं मैदानाच्या चालू ठेवावी लागेल. सामना जिंकायचा असेल तर अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय तोच इलाका, त्याच्याहून मोठा धमाका मात्र या ठिकाणी होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय लांब, धावा मिळतात 6, येतोय ब्रँडेड खडखडीत असा षटकार. राहुल नाम तो सुना होगा, कमाल लाजवाब राहुल मात्र मैदानाच्या स्वतःच्या फळीची ग्वाही, षटकारांची कमाई मात्र या ठिकाणी केली जाते. आकाश सकपाळ सारख्या मातब्बर गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण केलं गेलंय. क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो विपरीत परिस्थिती से लढा और टीम के लिए जो मैदान पे खडा वही सबसे बडा. आणि तेच समीकरण राहुलच्या माध्यमातून मैदानाच्या आत केलं जात आहे. राहुल विजयाच्या आणि पराभवाच्या मध्ये मात्र संघाच्या साठी उभा असलेला राहुल आंबेकर मैदानाच्या षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करताना पाहायला मिळतोय. आणि दडपड निश्चितच आकाश सकपाळ यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. मातब्बर गोलंदाजात कमबॅक करण्याची हुनर या गोलंदाजामध्ये निश्चितच आहे. परंतु राहुल हो यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू आकाश यांच्याकडून टाकण्यात आला. अलायदा पद्धतीचा चेंडू थोडासा वळण घेतोय, परंतु या चेंडूवरती निर्धाव चेंडू येतोय. धावा कबवण्यामध्ये असमर्थता फलंदाजांना या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. डॉट चेंडू याच्या या मॅचच्या सिच्युएशन मध्ये एखादा गोल्डन चेंडू म्हटला जाईल. जितके निर्धाव चेंडू तुम्हाला टाकता येतील समोरच्या संघाला तुम्ही विजयापासून तेवढंच दूर लांब करू शकता. आणि तेच अनुभवन आतापर्यंत आकाश सकपाळ यांनी या चेंडूवरती केलेलं पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र आपण जर बघितलं आतापर्यंत धावसंख्येचं फलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 55 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या शिल्लक आहे. मॅच अजून संपली नाही. या मॅच मध्ये जिवंतपणा, मॅच मध्ये चुरस अजून देखील बाकी आहे. जोपर्यंत राहुल मैदानाच्या आत आहे तोपर्यंत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत असणाऱ्या. त्यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकललं गेलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु या चेंडूला मात्र कुठल्याही पद्धतीची धाव या ठिकाणी चेंडूवरती येत नाही. 4 षटकांचा खेळ संपला जातोय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 55. गरज असणारा ती 6 चेंडू आणि 44 धावा. मॅच मध्ये जर आपण बघितलं तर थोडंसं पारडं दापोली 11च्या संघाच्या बाजूने या ठिकाणी सामना झुंकलेला आहे, परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चितता ठासून भरलेली आहे. क्रिकेटचा पारडा कुठल्या बाजूला झुकेल, कधी अनिश्चिततेचा डाव मात्र क्रिकेटच्या पटलावरती टाकला जाईल हे मात्र सागडं आतापर्यंत क्रिकेट पंडितांना देखील जमलं नाहीये. 6 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण मैदानाच्या आत असणार आहे. कुणाच्या बाजूने सामन्याचं पारडं झुकेल हे 6 चेंडू देखील महत्वाचे असतात आणि ही जबाबदारी कुणाकडे देण्यात आली आहे. मसूद गजगे एक अनुभवी गोलंदाज आहे, ज्यांच्या फळीची तळप आपल्याला मैदानाच्या आत मागच्या डावामध्ये पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजीमध्ये स्वतःचे हात आजमावताना मसूद गजगे पाहायला मिळतात. परंतु त्यांच्या समोर स्ट्राईक वरती कोण आहे तोच फलंदाज आहे, ज्या फलंदाजाची जरब, ज्या फलंदाजीची तळप या डावामध्ये देखील आपल्याला बघायला मिळाली आहे. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण खोललं गेलंय. परंतु या आक्रमणाचा पवित्रा घेत असताना फलंदाज मात्र या ठिकाणी तंबूत माघारी परतताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याची मनशा होती आणि मनशेमध्ये सपशेल फेल ठरले गेलेत. मसूद गजगे ऑन फायर मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर राहुल आग्रे नावाचं वादळ या ठिकाणी मसूद गजगे यांच्या माध्यमातून शमवण्यात आलंय. 15 चेंडूंमध्ये 36 धावांची वादळी खेळी राहुल अंबेकर यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्यांच्या समोर देखील एक मातब्बर गोलंदाजा, अनुभवाची खान, राजा है तू, तुझे किसने कहा तू यहाँ अनजान बनकर आया कर, इस गांव में तू मेहमान बनकर आया कर, एक तुझको ही तो बख्शी है इस गांव की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू यहाँ सुलतान बनकर आया कर. तशाच पद्धतीचा खेळ आतापर्यंत सुलतानासारखा खेळ
मसूद गजगे यांच्या माध्यमातून करण्यात आला. या दापोलीच्या तालुक्यामध्ये एक मोठं नाव आहे, अनुभवाची खाण, आणि तोच अनुभव मैदानाच्या आत आपल्या गोलंदाजी मार्क वरती दाखवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा चेंडूला डिलिव्हर केल्या गेल्या. औपचारिकता फक्त मॅच मध्ये शिल्लक आहे, कारण गोलंदाजी मार्क वरती मसूद गजगे, बॅटिंग मध्ये मसूद गजगे हे सगळीकडे आतापर्यंत या सामन्याला कळाटणी देणार राहिले. मॅच मध्ये जर डिफरन्स आपण बघितला तर एका खेळाडूने एक हाती सामना कशा पद्धतीने फिरवला जातो ना, याचंच उदाहरण मसूद गजगे यांच्या माध्यमातून या चेंडूवरती देखील केलं गेलंय. लगातार बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळते रफ्तार आणि त्यासोबतच आलायदा पद्धतीच्या चेंडूनं यावेळेस आपण बघितलं धावसंख्येचा फलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 56 या आकड्यावरती. मसूद गजगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सातत्याने त्यांच्याकडून झाली आहे. या षटकामध्ये ज्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याचा मानस होता, विजयाच्या आणि पराभवाच्या मध्ये असलेला मोठा अडसर म्हणजे राहुल अंबेकर, त्यांनी पहिल्या चेंडूवरती मात्र दूर केलेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. चेंडू एक धाव तर निश्चित प्राप्त होते. दिग्जंतेश्वरी चेंडू ट्रॅव्हल झाला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु जे एलिव्हेशन, जे टायमिंग या ठिकाणी अपेक्षित होतं ते टायमिंग प्राप्त करण्यामध्ये फलंदाजांना या ठिकाणी आलेलं अपयश आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस मात्र शेवटची औपचारिकता मॅच मध्ये आहे आणि यावेळेस आक्रमण केलं गेलंय, परंतु क्षेत्ररक्षक अशा प्रकारे दापोली 11 या स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय या ठिकाणी साजरा करतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर पुढच्या मॅच साठी आपण थेट जातोय, जिथं मात्र आपल्या भेटीला कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत दापोलीचा गोड आवाज सनी सर. चला विनंती असणारे यानंतर दोन्ही संघाचे एक एक राखीव खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये असणार आहेत.